एष सुरासुरमनुसिन्धवन्दितं घोदघायिकं ममलं प्रणमामि वर्धमानं तित्थं धम्मस्य कर्तारं शेषे पुनतिथयरे ससौवसिद्धे विशुद्धसद्भावे समनेयनानदंसन चरित तव विरियायारे ते सव्वे समगं पत्तेगमेव पत्तेगं वन्दामि अवट्टन्ते अर्हन्ते मानुषे खेत्ते किच्चार्हन्ताणं सिद्धाणं ताणं गणहराणं अज्झावयवगाणं साहूनं चेदि सव्वेसिं तेसिं विशुद्धदंसन नानपहाणा समं समासेज्य उवसंपयामि सम्मं जत्तो निर्वाण संपत्ती. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुत देवी की जय. आपण गाथा नंबर 55 बघतो आहे, ज्या गाथेमध्ये आचार्यांनी हे सांगितलं की इंद्रिय ज्ञान हे कसं आहे. वास्तविकतः आत्मा हा स्वभावाने अमूर्तिक आहे आणि तरीही संसार अवस्थेमध्ये याला ज्ञानासाठी मूर्तिक अशा शरीर आणि इंद्रियांवर अवलंबून राहावं लागतं आणि त्यामुळे हा सर्व दृष्टीने पराकडून ठगविल्या जातो. इंद्रियांना जाणण्यासाठी, इंद्रिय ज्ञान होण्यासाठी प्रकाश आदी बाह्य गोष्टींची आणि अंतरंगामध्ये ज्ञानावरण कर्माच्या क्षयोपशमाची गरज असते. नंतर इंद्रिया व्यवस्थित राहिली पाहिजे. या मूढतेने हा चंचल होतो आणि जाणण्याची तीव्र अभिलाषा असते आणि साधन सामग्री अत्यल्प असते आणि यामुळे हा सतत खेद खिन्न राहतो. नंतर महामोहरूपी मल्ल याच्या सदैव पाठीशी असतो आणि त्यामुळे मी दुसऱ्याला माझ्या अनुकूल परिणमवू शकतो अशा भ्रमामध्ये हा असतो आणि वस्तुतत्व तसं परिणमत नाही आणि म्हणून देखील हा पराकडून सतत ठगविला जातो. अशा तऱ्हेने या इंद्रिय ज्ञानाची अपार हेयता आणि हे दुःखव्याप्त ज्ञान याचं स्वरूप आणि हे कसं आहे याची आपण प्रतीती जीवनात निरंतर घेतच असतो. या गाथेनंतर आता सांगतात की इंद्रिया जी आहे या द्रव्येंद्रियाची प्राप्ती तर जीवाला अनेक तऱ्हेची असणार आहे. द्रव्येंद्रियाची प्राप्ती असताना याला पाचही संज्ञी पंचेंद्रिय जीव असेल तर पाचही द्रव्येंद्रियाची प्राप्ती ह्याच्या जीवनामध्ये आहे आणि तरी देखील हा प्रवृत्ती रूप जर बघितलं तर एकाच इंद्रियाच्या माध्यमातून हा प्रवृत्ती करू शकतो. बाकीची 4 इंद्रिय त्या ठिकाणी त्याला ज्ञान होण्याला असमर्थ आहेत. ही गोष्ट या 56 नंबरच्या गाथेमध्ये सांगितलेली आहे. फासो रसोय गंधो वण्णो सद्दोय पुग्गला होंती अख्खाणं ते अख्खा जुगवं ते नेव गेण्हन्ति. फासो रसोय गंधो वण्णो सद्दोय पुग्गला होंती अख्खाणं ते अख्खा जुगवं ते नेव गेण्हन्ति. अख्खाणम याचा अर्थ इंद्रिया. इंद्रियांचे जे विषय आहेत ते फासो. फासो म्हणजे स्पर्श.
रसो, रस, गंध, वर्ण आणि सद्दो म्हणजे शब्द हे पुद्गलाचे विषय आहेत. हे पुद्गल आहे, हे जड आहे. स्पर्श, रस, गंध आणि वर्ण आणि शब्द हे जड आहे. आणि ते अख्खा युगवम नेव गेणहंती, ती इंद्रिये युगपत पदार्थांना कधीच ग्रहण करू शकत नाही. अशी इंद्रिय ज्ञानाची कमकुवतता, इंद्रिय ज्ञान किती हीन दर्जाचं आहे, कसं ते क्षयोक्षमावर अवलंबून आहे. ज्ञानाची प्रवृत्ती तर वास्तविकतः संपूर्ण जगताला लोकाला जाणण्याची आहे. आणि तरी त्या या एवढ्या असीम ज्ञानावर इंद्रियांच्या माध्यमातून मर्यादा आली. आणि ही मर्यादा इतकी मर्यादा आली की 5 इंद्रियांचा सद्भाव असून सुद्धा एकाच इंद्रियांच्या माध्यमातून याची क्रमरूप प्रवृत्ती दिसते. 5ही इंद्रियांचं कार्य हे देखील जीवनात युगपत दिसत नाही. जीवनामध्ये आमचा असा भ्रम आहे की आम्हाला 5ही इंद्रियांच्या माध्यमातून आम्ही ज्ञान करून घ्यायला समर्थ आहे. आम्ही स्पर्शनेंद्रियांनी स्पर्शाचं सुखही अनुभवतोय. जर समजा आम्ही एखाद्या मऊ बिछाण्यावर बसलो तर त्याचीही अनुभूती आम्हाला होते आहे. रसनेंद्रियाच्या माध्यमातून तोंडात काही चघळत असू तर त्याचाही स्वाद त्याच वेळी येतो आहे. उदबत्ती घरामध्ये पेटलेली असेल तर त्याचीही सुगंधाची अनुभूती आम्ही घेतो आहे. सुंदर प्रकारच्या अशा रंगाचं देखील ज्ञान करतो आहे आणि शब्द देखील श्रवण करतो आहे. असा आम्हाला भास त्या ठिकाणी होतो. परंतु या इंद्रियांची प्रवृत्ती ही इतकी द्रुत गतीने आहे की याला असं वाटतं की ह्या सगळ्या इंद्रियांना मी युगपत भोगू शकतो. पण ही गोष्ट मात्र कदापिही शक्य नाही. हा एका वेळी एकाच इंद्रियाच्या माध्यमातून ज्ञान करून घेण्याला समर्थ आहे. 56 नंबरच्या गाथेमध्ये ही गोष्ट आचार्यांनी स्पष्ट केली. अमृतचंद्र आचार्यांची टीका आपण बघू. निश्चयाने याचा अर्थ वास्तविकतः मुख्य असे स्पर्श, रस, गंध आणि शब्द हे इंद्रियांकरवी ग्रहण करण्यायोग्य पुद्गल आहे. म्हणजे यांना स्पर्शनेंद्रियाच्या माध्यमातून सुद्धा काल आपण जसं बघितलं की स्पर्शनेंद्रियाच्या माध्यमातून केवळ स्पर्शाचं ज्ञान करायलाही हा समर्थ नाही. स्पर्शयुक्त पदार्थाचं ज्ञान त्याला होतं, अशी या इंद्रियांची असमर्थता आहे. स्पर्शाचं ज्ञान करून घ्यायचं असेल तर मतिज्ञानाने होत नाही. श्रुतज्ञानाच्या माध्यमातून भेद कल्पना करून आम्ही केवळ स्पर्शाचं ज्ञान करू शकतो. कोणताही गुण जो भाववाचक गुण आहे याचं ज्ञान मतिज्ञानाने होत नाही. धैर्य आम्हाला जर बघायचं असेल तर आम्ही धैर्य गुण नुसता बघू शकत नाही. धैर्य ज्या व्यक्तीमध्ये विद्यमान आहे अशा धीर गंभीर व्यक्तीकडे निर्देश करतो. आणि तुम्हाला धैर्य पाहायचं आहे का तर या व्यक्तीला बघा असं आपण म्हणतो. तसं आम्हाला स्पर्श अनुभवायचा आहे तर केवळ स्पर्शाचं ज्ञान न होता स्पर्शयुक्त पदार्थाचं पुद्गलाचं ज्ञान स्पर्शनेंद्रियाच्या माध्यमातून होतो. म्हणून स्पर्शनेंद्रियाचा विषय जर कुणी म्हटलं तर आम्ही स्थूल दृष्टीने सांगतो की स्पर्श हा त्याचा विषय आहे आणि ते कथनचित बरोबर पण आहे. पण केवळ स्पर्श न म्हणता स्पर्श गुण पदार्थ म्हणजेच पुद्गल द्रव्य हा स्पर्शनेंद्रियाचा विषय आहे. रसनेंद्रियाच्या बाबतीत देखील रसनेंद्रियाचा विषय कोणता तर आम्ही ठोकळ मानाने सांगतो रस हा रसनेंद्रियाचा विषय आहे किंवा रसाचं ज्ञान रसनेंद्रियानी होतं. कथनचित बरोबर पण आहे, चुकीचं नाही, कारण आम्ही स्थूल भाषा बोलतो. पण सूक्ष्म त्याच्यामधली दृष्टी जर आम्हाला बघायची असेल तर ती प्रवचन सार करते कुंद आचार्य अमृतचंद्र आचार्य यांनी आम्हाला प्रदान केलेली आहे. आणि ते सांगतात की आम्हाला अर्थाचं ज्ञान होतं आणि तो अर्थ पदार्थ मात्र स्पर्श रस गंध वर्ण युक्त आहे. म्हणून रसनेंद्रियाचा विषय रस गुण प्रधान
असं पुद्गल द्रव्य आहे. घ्राणेंद्रियाचा विषय गंध, चक्षु इंद्रियाचा विषय वर्ण आणि कर्णेंद्रियाचा विषय शब्द. अशा तऱ्हेने हे 5 इंद्रियांचे विषय आहे. आणि याचे उत्तर भेद बघितले तर स्पर्शाचे भेद 8 जे पहिल्या दुसऱ्या भागामध्ये दिले, रसाचे भेद 5, गंधाचे 2, वर्ण 5 प्रकारचा आणि शब्द 7 प्रकारचे, असे मिळून एकूण 20 प्रकारचे किंवा 27 प्रकारचे असे हे पुद्गलाचे गुणधर्म म्हटल्या जातात. आणि हे गुणधर्म इंद्रियांकरवी युगपद ग्रहण केले जात नाही. आम्ही चक्षुइंद्रियांनी सुद्धा आमच्या चक्षु इंद्रियाच्या मर्यादेमध्ये ज्या वस्तू असतील त्याचं आम्हाला ज्ञान होतं. त्याच्या पलीकडे आम्ही बघू शकत नाही. ती विशिष्ट मर्यादा आहे आणि त्या मर्यादेमध्ये देखील उपयोग ज्याच्यावर केंद्रित झालेला आहे अशाच आम्हाला ज्ञान होऊ शकतं. आणि म्हणून ते सुद्धा इंद्रियांकरवी युगपद ग्रहण केल्या जात नाही, कारण तशा प्रकारचा क्षयोपक्षम योग्यतेचा अभाव आहे. असं आम्हाला क्षयोपक्षम त्या ठिकाणी असत नाही. 5 इंद्रिय आहे समजा, आम्हाला संधी पंचेंद्रिय आहे, मनाने सुद्धा जाणण्याची लब्धी तर आम्हाला आहे. 5ही इंद्रियांना जाणण्याची लब्धी आम्हाला प्राप्त आहे, परंतु उपयोगामध्ये मात्र एका वेळी एकाचाच क्षयोपक्षम असणार आहे. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीला 4 भाषा येतात असं आपण गृहीत धरू. 4 भाषा त्याच्याजवळ लब्धी रूप आहे, तो 4 भाषांचं ज्ञान करू शकतो, हे बरोबर आहे. पण त्याला जर बोलायला सांगितलं तर तो एका वेळी एकाच भाषेचा प्रयोग करू शकतो, कारण बोलण्यामध्ये तशाच प्रकारची वर्णमाला एकानंतर एक अशाच क्रमाने येणार आहे. आणि म्हणून एका वेळी अचा उच्चार केला तर आचा उच्चार होऊ शकत नाही, अशी शब्दांना देखील मर्यादा आहे. आणि तशा प्रकारचा क्षयोपक्षम देखील मर्यादित असणार आहे. अत्यंत सूक्ष्म गोष्ट या ठिकाणी आचार्यांनी प्रतिपादन केली की जरी हा संज्ञी पंचेंद्रिय जीव असला तरी उपयोगाच्या दृष्टीने बघितलं तर हा एक इंद्रियवाला जीव आहे, कारण क्षयोपक्षम त्याला त्याच प्रकारचा संभवनीय आहे. आणि उदाहरण दिलं पुढे की कावळ्याच्या डोळ्यातील पुतळीप्रमाणे क्षयोपक्षम नामक जाणण्याची योग्यता रूप जी अंतरंग शक्ती अशी सीमित आहे. कावळा आपल्याला माहिती आहे आणि कावळ्याला एकच बुबुळ असतं आणि ते दोन्ही डोळ्यामध्ये फिरतं आणि आम्हाला असा भास होतो की कावळांना 2 डोळे आहेत, 2 बुबुळ आहे. पण वास्तविकतः कावळ्याला जसं एकच बुबुळ असतं आणि त्याची द्रुत गतीने इतकी हालचाल असते की तो दोन्ही डोळ्यांमध्ये सहज रीतीने ते एकच बुबुळ फिरवितो, त्याप्रमाणे आचार्यांनी या ठिकाणी अत्यंत समर्पक उदाहरण देऊन हे सांगितलं की अशा प्रकारे आमचा देखील उपयोग इतक्या द्रुत गतीने कधी कधी बदलतो की आम्हाला असं वाटतं की आम्ही युगपत सर्व इंद्रियांच्या विषयांचं ग्रहण करत आहोत. पण अशा प्रकारची अशी ही छद्मस्त जीवांना जोपर्यंत क्षयोपक्षमी ज्ञान आहे तोपर्यंत आम्ही एकाच वेळी एकाच इंद्रियाच्या माध्यमातून उपयोगात्मक कार्य करण्याला समर्थ आहे. म्हणून क्षयोपक्षम नामक जाणण्याची योग्यता रूप जी अंतरंग शक्ती, ज्ञान तर असीम आहे पण ज्ञानावरण कर्माचा क्षयोपक्षम आहे. क्षयोपक्षम असल्यामुळे सर्वघाती स्पर्धकांचा त्या ठिकाणी उदयाभावी क्षय, वर्तमान काळात उदय येण्यायोग्य सर्वघाती स्पर्धकांचा उदयाभावी क्षय, भावी काळात उदयात येण्यायोग्य सर्वघाती स्पर्धकांचा सद्वस्थारूप उपशम आणि वर्तमान काळामध्ये देशघाती स्पर्धकांचा उदय, अशी ही क्षयोपक्षमाची त्या ठिकाणी व्याप्ती घटित होते आणि त्यामुळे याच्या जाणण्यावर मर्यादा आहे. शिवाय जितका काही द्रव्येंद्रियाची प्राप्ती आहे
तेवढ्याच ज्ञानावरण कर्माच्या क्षयोक्षम प्रगट आहे. समजा 3 इंद्रियवाला जीव असेल तर त्याला 4 इंद्रियांनी होणाऱ्या ज्ञानाची प्रवृत्ती संभवणार नाही. त्याला चक्षु इंद्रियाच्या माध्यमातून ज्ञान संभवनीय नाही. म्हणून त्या ठिकाणी ज्ञानावरण कर्माचा तसा उदय असणार आहे की चक्षु इंद्रियांनी होणारं ज्ञान त्याच्या जीवनामध्ये नाही. म्हणून ही क्षयोक्षम नामक जाणण्याची योग्यता रूप जी अंतरंग शक्ती आहे तिची वृत्ती क्रमपूर्वक होत असल्यामुळे, तिची वृत्ती म्हणजे उपयोग, त्याचा उपयोग क्रमपूर्वकच होतो. म्हणून अनेक द्वारांनी म्हणजे 5ही इंद्रियांनी इंद्रियाला द्वार म्हटलेलं आहे. एका वेळी एकाच इंद्रियांनी जाणतो, अनेक इंद्रियांनी जाणू शकत नाही. म्हणून अनेक द्वाराने, द्वार याचा अर्थ इंद्रियांनी जाणण्यास असमर्थ असल्यामुळे, म्हणजे सर्व इंद्रिय युगपत जाणण्यास समर्थ नाही. म्हणून द्रव्येंद्रियाची द्वारे असतानाही आहे द्रव्येंद्रिय विद्यमान, परंतु तरी देखील संपूर्ण इंद्रियांच्या विषयाचे ज्ञान युगपत सिद्ध होत नाही. युगपत ज्ञान त्या ठिकाणी संभवनीय नाही. आमच्या उपयोगाची पलटणी इतक्या द्रुतगतीने होते की आम्ही असा आभास करून घेतो की मी एका वेळी सर्व इंद्रियांच्या माध्यमातून सुखानुभूती घेऊ शकतो. उदाहरण आपल्याला दुसरेही बघता येईल. आचार्यांनी कावळ्याच्या डोळ्यातील पुतळीचं उदाहरण दिलंय, बुबुळाचं उदाहरण दिलंय. दुसरंही उदाहरण आम्हाला घेता येईल. वही आम्हाला ज्या वेळेला शिवायची असते किंवा पुस्तक शिवायचं आहे त्यावेळेला आम्ही 50 पेजेसचं समजा पुस्तक आहे, तर त्या पुस्तकामध्ये आम्ही सुई टोचल्यानंतर ती एकदम खाली आल्यासारखी वाटते, परंतु ती प्रति एक पानातून खाली पोचलेली आहे. पहिल्यांदा पहिल्याच पानाला तिने छिद्र पाडलं आणि शेवटी 50व्या पेजला ती छिद्र पाडू शकली. पण आम्हाला मात्र आभास असा निर्माण होतो की सुई एकदम 50 पानांमधून खाली पोचलेली आहे. दुसरंही उदाहरण आपल्याला बघता येईल की एखादी गाडी स्पीड मध्ये चाललेली आहे रस्त्याने. 100च्या स्पीडनी ती समजा जात आहे, तरी देखील जमिनीचा सेंटीमीटर हिस्सा तिने क्रमानेच पार केलेला आहे. युगपत ती गाडी 1 तासामध्ये अशी पळू शकत नाही किंवा 1 मीटर अशी लांब गेली असंही नाही. प्रत्येक भूमीचा सेंटीमीटर, इंच तुकडा तिच्या घर्षणानेच ती समोर गेलेली आहे. त्याप्रमाणे आमच्या इंद्रिया देखील अशाच क्रम प्रवृत्ती रूपाने कार्य करत आहे. 3 उदाहरणं आपण या संबंधामध्ये बघितली आणि या संबंधात अशी बघितली की आमचा हा जो भ्रम आहे, आम्ही जो इंद्रियजन्य ज्ञानाप्रती अति अहंकार करतो की माझं इंद्रिय ज्ञान किती श्रेष्ठ दर्जाचं आहे. आचार्य सांगतात तू या ज्ञानाचा अहंकार जीवनात करू नको. तुझं ज्ञान हे अत्यंत कमकुवत असं ज्ञान आहे. तू युगपत इंद्रिया असताना देखील जाणण्याला असमर्थ आहे, हे आचार्यांनी या ठिकाणी सांगितलं. म्हणून युगपत सिद्धी होत नाही, कारण इंद्रिय ज्ञान हे असं परोक्ष आहे याचा अर्थ ते दुसऱ्यांवर अवलंबून आहे. परईक्ष, दुसऱ्यांवर अवलंबून असणारं ज्ञान आहे. आणि दुसऱ्यांवर म्हणजे 5 इंद्रियांवर अवलंबून आहे, क्षयोक्षमावर अवलंबून आहे. बाह्य उपलब्धी म्हणजे साधन सामग्री जी असेल त्याच्यावर या ज्ञानाची प्राप्ती आहे. असं हे खंड रूप ज्ञान आहे. अत्यंत पराधीन असं हे ज्ञान आहे. भावार्थ, कावळ्यास 2 डोळे परंतु पुतळी एकच असते. ती अत्यंत शीघ्रतेने 2 डोळ्यांचे अवलंबन घेते.
म्हणून तो दोन्ही डोळ्यांनी युगपत पाहतो असे भासते मात्र. फक्त आम्हाला वाटतं की तो दोन्ही डोळ्यांनी बघत आहे, पण सूक्ष्म दृष्टीने तो एका वेळी एका डोळ्याने क्रमानेच पाहतो. एक डोळा पाहतो तेव्हा दुसरा डोळा पाहत नाही, कारण पुतळी एकच आहे. तद्वत इंद्रियांची क्षयोक्षम रूप योग्यता देखील अशीच आहे. एका वेळी एका इंद्रियाची एका विषयातच प्रवृत्ती असते. रंगाच्या बाबतीत जर तो काळा रंग बघत असेल तर त्या समयात त्याला लाल रंग दिसणार नाही. उपयोग ज्या गोष्टीवर केंद्रित असेल तेच त्याला त्या ठिकाणी दिसणार आहे, म्हणून त्याची प्रवृत्ती ही क्रमपूर्वक असते. अतएव युगपत इंद्रियांचा सद्भाव असतानाही, शब्द लक्षात घ्या की युगपत द्रव्येंद्रिय विद्यमान आहे. डोळा ज्या समयात आहे त्या समयात घ्राण इंद्रिय देखील विद्यमान आहे. युगपत द्रव्येंद्रियाची प्रवृत्ती शरीरावर आहे. असं असताना सुद्धा विषय ग्रहणाची प्रवृत्ती युगपद नसते, ती क्रमपूर्वक असते. जसे स्पर्शनेंद्रिय रूप उपयोग असताना अन्य इंद्रियांची जाणन रूप प्रवृत्ती नसते. स्पर्श जाणताना रसादिकांचे जाणणे नसते. सूक्ष्मदृष्टी नसल्याने अज्ञानीला युगपत प्रवृत्ती आहे असे वाटते, परंतु हा भ्रम आहे. वस्तुतः त्यामध्ये क्रमच असतो. अत्यंत साधी, सोपी आणि स्पष्ट आहे. फक्त पचनी पडायला ही गाथा थोडी कठीण अशी असते की आम्हाला असं सातत्याने वाटत असतं की आम्ही सगळ्याच इंद्रियांना युगपत भोगत आहोत आणि अनंत तृप्तीचा आम्ही अनुभव घेतो आहे. आणि म्हणून ही अत्यंत साधी जरी गाथा असली तरी आमच्या ती पचनी नीट पडली पाहिजे. आणि या दृष्टीने इंद्रिय आणि आत्मा यांची देखील तुलना आपल्याला बघता येऊ शकते या गाथेच्या अनुषंगाने, की इंद्रिया आदरणीय नाही, त्याचा आदर करण्यायोग्य नाही. इंद्रिया जड आहे तर आत्मा चेतन आहे. इंद्रिया रूपी आहे, त्यामध्ये स्पर्श रसगंध वर्ण आहे, तर आत्मा अरूपी आहे, यामध्ये स्पर्श रसगंध वर्ण नाही. इंद्रिया किंवा शरीर हे मुळात अपवित्र आहे, तर आत्मा मात्र सुची अत्यंत पवित्र आहे. इंद्रिय ज्ञानाला मर्यादा आहे, पण आत्मिक ज्ञान मात्र असीम असणार आहे. इंद्रिय ज्ञान पराधीन आहे, आत्मज्ञान स्वाधीन आहे. परोक्ष ज्ञानामध्ये सदैव व्यग्रता आहे, खेद खिन्नता आहे. उलट आत्मजन्य ज्ञान हे निराकुल आहे आणि सदा सुखाची अनुभूती करून देणार आहे. सुखाधिकार सुरू आहे. आणि ही तुलना जेव्हा आम्ही बघतो किंवा अंतरंगामध्ये आम्ही आणतो त्यावेळेला आमच्या ज्ञानवंत अशा आत्मतत्वाची महिमा आम्हाला पटल्याशिवाय राहत नाही. आणि जसं एखाद्या खुल्या आकाशात आल्यानंतर आम्हाला चंद्राचा तो शीतल प्रकाश सर्वार्थानी अनुभवता येतो, आणि तेच आम्ही बंद घरामध्ये असू तर खिडकीतून येणाऱ्या प्रकाशावर आम्हाला समाधान मानावं लागतं. त्याप्रमाणे हे देहाचं द्रव्येंद्रियाचं बंधन ज्या वेळेला सुटेल आणि आत्मा स्वतःच्या ज्ञान स्वभावात परिपूर्ण नाहून निघेल, त्यावेळची त्याची असीम अशी सुखाची अनुभूती, त्याची जातीच वेगळी आहे, त्याची क्वालिटीच वेगळी आहे. आणि तोच आत्मा ज्या वेळेला या शरीराच्या घरामध्ये बंदिस्त आहे आणि या द्रव्येंद्रियाच्या चौकटीतून किंवा खिडकीमधून हा ज्ञानाची अनुभूती घेतो आहे, अर्थात ही ज्ञानाची अनुभूती कधीही परिपूर्ण असत नाही. याच्यामध्ये म्हणजे पदोपदी पराधीनता आम्हाला दिसते. या गाथेचा ज्या वेळेला आम्हाला प्रयोग जीवनामध्ये करायचा आहे त्यावेळेला आचार्य सांगतात की इंद्रिय ज्ञानाला अपूर्ण
आणि हेय पहिल्यांदा अंतरंगात मानायचंय. किती आम्ही इंद्रियांवर विश्वास ठेवणार, कारण इंद्रिय ज्ञान जे काही आहे ते पूर्ण सत्य कधीही सांगत नाही. उदाहरण आपण बघू शकतो. समजा आम्ही 2 पेले ग्लास पाण्याने घेतले. एका पेल्यामध्ये आम्ही कडक पाणी ठेवलं आणि दुसऱ्या पेल्यामध्ये आम्ही थंडगार पाणी ठेवलं. बोट पहिल्यांदा आम्ही थंड पाण्यामध्ये बुडवलं आणि त्यानंतर लगेचच ते बोट काढून, म्हणजे 2 मिनिटांनी ते बोट काढून जर आम्ही गरम पाण्यामध्ये टाकलं तर ते पाणी आम्हाला गरम भासत नाही. एक क्षण आम्हाला असं वाटतं की हे कोमट आहे तर ते कडक, परंतु थंड पाण्यामधून जेव्हा ते काढलेलं आहे तेव्हा ते आम्हाला कोमट वाटतं. म्हणजे आम्ही इंद्रिय ज्ञानावर संपूर्णतः विसंबून राहू शकत नाही. जे जे काही आम्ही इंद्रियजन्य ज्ञानाने अनुभवतो आहे ते पूर्ण सत्य प्रत्येक वेळेलाच असलं पाहिजे असं देखील असत नाही. अनेक वेळेला ह्या इंद्रिय आम्हाला दगा देखील देऊ शकतात. कधी कधी दूरवर असलेली गोष्ट आम्हाला जवळ वाटते आणि जवळ असलेली वस्तू देखील भ्रमामुळे आम्हाला दूर भासित होते. अनेक अशी उदाहरणं आहे की या इंद्रिय ज्ञानावर आम्ही पूर्णतः अवलंबून राहू शकत नाही. असं हे ज्ञान पूर्ण सत्यच सांगेल असं नाही, म्हणून हे अपूर्ण आहे, हेय आहे. आणि म्हणून याच्यावर अधिक विसंबून न राहता आम्हाला आमच्या आत्मिक ज्ञानाचीच सदैव साथ जीवनात घ्यायची आहे. आम्हाला जी आराधना करायची आहे ती आराधना अतींद्रिय ज्ञानासाठी करायची आहे की अतींद्रिय ज्ञानाची प्राप्ती, आत्मजन्य ज्ञानाची प्राप्ती माझ्या जीवनामध्ये मला झाली पाहिजे. जसा ध्रुव बाळ होता आणि ध्रुवानी त्याच्या वडिलांना म्हटलं की मला असं जगामध्ये अटळ स्थान हवं आहे की ज्या स्थानापासून मला कुणीही आता ढकलणार नाही. कारण त्याच्या सावत्र मातेने त्याला वडिलांच्या मांडीवरून उठवलेलं असतं. तर ही गोष्ट त्या लहान ध्रुव बाळाच्या स्मरणात ठेवून त्यांनी सांगितलं मला जगामधलं अटळ स्थान पाहिजे आहे. तसं आम्हाला देखील अटळ ज्ञान, कधीही च्युत न होणारं ज्ञान, कधीही हिनाधिक न होणारं ज्ञान, असं आम्हाला जर हवं असेल तर आम्हाला आमच्या आत्मतत्वाची निरंतर आराधना करायची की आत्मजन्य ज्ञान हेच मला उपयोगी आहे. ही गोष्ट या गाथेच्या माध्यमातून आम्हाला लक्षात ठेवायची आहे. यानंतर आपण आता वळणार आहोत 57 नंबरच्या गाथेवर की इंद्रिय ज्ञान हे प्रत्यक्ष नाही असा आपण या ठिकाणी निश्चय करणार आहोत. इंद्रिय ज्ञान प्रत्यक्ष नाही, हे ज्ञान परोक्ष आहे. परोक्ष आहे याचा अर्थ इंद्रिय आहे, इंद्रियांवरच हे ज्ञान अवलंबून आहे. आणि इंद्रिया 2 प्रकारची आहे, आम्हाला सर्वांना ज्ञात आहे, द्रव्येंद्रिय आणि भावेंद्रिय. निवृत्ती उपकरणो द्रव्येंद्रियम, निवृत्ती आणि उपकरण याला द्रव्येंद्रिय म्हणायचं. आणि लब्धी उपयोगो भावेंद्रियम, द्रव्येंद्रिय हे शरीर रचनाकार असणार आहे आणि भावेंद्रिय आत्म्याची क्षयोक्षम शक्ती रूप असणार आहे. आता ही दोन्ही तऱ्हेची जी काही इंद्रिय सांगितली ही प्रत्यक्ष नाही याचा खुलासा किंवा निश्चय या 57 नंबरच्या गाथेमध्ये केलेला आहे. परदौवम ते अख्खा नेव सहावोती अपणो भडिदा, उवलद्धम ते हिम कदम पच्छक्कम अपणो होदी. परदौवम ते अख्खा नेव सहावोती अपणो भणिदा, उवलद्धम ते हि कदम पच्छक्कम अपणो होदी. ते अख्खा परदौवम, हे जे इंद्रिय आहे हे परद्रव्य आहे, पुद्गल रचित आहे. अपणो सहावो नेव, ती आत्म्याचा स्वभाव नाही. हे सगळं आत्म्याचा स्वभाव तर अमूर्तिक आहे, मूर्तिकपणा आत्म्याच्या स्वभावात कुठेच नाही.
आणि ही इंद्रिय आता मूर्तिक आहे, म्हणून असा मूर्तीपणा प्राप्त होणं, असं शरीर प्राप्त होणं, असं इंद्रिय प्राप्त होणं हे आत्म्याच्या स्वभावात कुठेच बसत नाही. तेही उलब्धम, त्या इंद्रिया करवी आता जे ज्ञात झालेले पदार्थ असतील, अपणोपच्छक्कम कदम होदी, ते आत्म्याला प्रत्यक्ष कसे काय होतील. जे परोक्ष रूप इंद्रिय आहे, त्या परोक्ष रूप इंद्रियांनी जे काही आम्हाला दाखविलेले पदार्थ आहे, हे देखील परोक्षच असणार आहे, ते प्रत्यक्ष कदापिही असू शकत नाही. ही गोष्ट या गाथेत सिद्ध केलेली आहे. टीका. केवळ आत्म्याला जे प्रतिनियत याचा अर्थ निश्चित आहे, ते ज्ञानच, म्हणजे जे आत्म्यानेच उत्पन्न झालेले ज्ञान आहे, प्रतिनियत आहे, तिथेच निश्चित आहे, ते ज्ञानच वस्तुतः प्रत्यक्ष आहे. म्हणजे जे आत्म्यापासून उत्पन्न होतं, ज्याला पराची यत्किंचितही गरज भासत नाही, आत्मिक शक्तीने ज्याची निर्मिती झालेली आहे, जे आत्म्याशी नियत आहे, प्रतिबद्ध आहे, हे ज्ञानच वस्तुतः प्रत्यक्ष ज्ञान आहे. परंतु पृथक अस्तित्वाने युक्त असल्यामुळे, पण ह्या द्रव्येंद्रिया जी आहे ही पृथक अस्तित्व आहे, अशी ती युक्त असल्यामुळे परद्रव्य रूप असणाऱ्या, म्हणून ते परद्रव्य रूप आहे, त्याचं अस्तित्वच भिन्न आहे. आणि म्हणून आत्म्याच्या स्वभावपणाला किंचित देखील स्पर्श न करणाऱ्या, जर ते परद्रव्य आहे तर ते आत्मस्वभावाला किंचित देखील स्पर्श करू शकत नाही. परद्रव्याचा आणि आत्म्याचा परस्पर अवगाह संबंध असू शकतो. दोन द्रव्यांमध्ये, शरीर, कर्म आणि आत्मा यांच्यामध्ये परस्पर अवगाह संबंध असू शकतो, पण आत्मा अस्पर्श स्वभावी आहे आणि परद्रव्य म्हणजे पुद्गल द्रव्य स्पर्शयुक्त आहे. दोनचा कधीही स्पर्श एकमेकांना होणं शक्य नाही. म्हणून अशा त्या स्पर्श न करणाऱ्या अशा इंद्रिया करवी ग्रहण करून उत्पन्न होणारं जे इंद्रिय ज्ञान आहे, हे आत्म्याला प्रत्यक्ष असू शकत नाही. म्हणून साध्या अर्थामध्ये जर बघायचं असेल तर इंद्रिय ज्ञान आत्मस्वभावाला यत्किंचित देखील स्पर्श करत नाही. कारण इंद्रिया जड आहे, आत्मा अमूर्तिक आहे. अमूर्तिकाचा आणि मूर्तिकाचा तसा कोणताही संबंध नाही, म्हणून ते आत्म्याला स्पर्श करू शकत नाही. आत्म्यापासून त्यांचं अस्तित्व भिन्न आहे. आणि अशा परद्रव्य रूप इंद्रियाच्या द्वारे जे काही ग्रहण केल्या जातं, ते देखील परोक्ष रूपच आहे, त्यामध्ये प्रत्यक्ष असं काहीही नाही. ही गोष्ट या गाथेमध्ये सिद्ध केलेली आहे. याच्यावरचा आपण प्रयोग आपण उद्याला बघूया आणि त्या दिवशीचा प्रश्न आपण घेऊया. प्रणिताने प्रश्न विचारलेला. हॅलो. हो ताई. हा परत प्रश्न विचारा. हा प्रश्न हा होता माझा की ते एक मिनिट. हा ते प्रज्वलित अग्नी दाह्याकारांना व्यापतो, तर दाह्याकार म्हणजे अग्नीच्या, जसं आपण मॅग्नेटिक फील्ड म्हणतो, म्हणजे अग्नी दाह्य म्हणजे काय? इंधन.